चर्चेची शक्यता. राजकारण किंवा समाजकारणातली एखादी मोठी व्यक्ती गेली तर सहसा सर्वात पहिला प्रश्न पडतो की आता या व्यक्तीचा वैचारिक वारसदार कोण, त्यांनी निर्माण केलेला आदर्श कोण पुढे नेणार. पण तीच व्यक्ती एखाद्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडली तर पहिला प्रश्न विचारला जातो की ती दुर्घटनाच होती की घातपात. आणि मग त्या दुर्घटनेभोवती संशयाचं जाळं निर्माण होतं आणि अनेक थिअरीज निर्माण होतात, अनेक दावेही केले जातात. तुमच्या हे लक्षात आलंच असेल की आपण चर्चा करणार आहोत अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरती सुरू असलेला संशय कल्लोळ आणि आरोप प्रत्यारोपांवर. नमस्कार, मी पूर्वी भावे झिरो आवरमध्ये आपलं स्वागत करते. 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत पायलट आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाचाही त्याच दुर्घटनेत मृत्यू झाला. महाराष्ट्र त्या दिवशीची बारामती विमानतळावरची दृश्य अजूनही विसरला नाही. ते विमानाचे अवशेष, आगीचे लोट, धुराचा काळा ढग. खरं तर दादांच्या जाण्यानं दोन गोष्टींची चर्चा एकाच वेळी सुरू झाली होती. पहिली, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची. या चर्चांचा राज्याच्या राजकारणावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम गेल्या 28 दिवसांमध्ये झालाच आणि हे आज आपण पाहणार आहोतच. पण बुलेटिनच्या पहिल्या पार्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत ती दादांच्या विमान दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांची. तुम्हाला नक्कीच आठवत असेल की दादा गेले त्या दिवशी संध्याकाळी शरद पवारांनी एक निवेदन दिलं होतं. दादांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झालाय, यात काही घातपात शोधू नका असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यावेळेला बारामतीमध्ये अलोट गर्दी होती. कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो हे लक्षात घेऊन दादांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडनं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पवारांनी त्या दिवशी तसं निवेदन दिल्याचं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सांगितलंय. अगदी आजही रोहित पवारांनी याचाच पुनरुच्चार केला. पण हे सांगत असतानाच रोहित पवारांनी आज दुर्घटनेवरनं जोरदार आरोप केले. खरं तर रोहित पवारांनी आतापर्यंत 2 मुंबईमध्ये, 2 दिल्लीत अशा 4 पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. कॉर्पोरेट स्टाईलनं प्रेझेंटेशन सादर केलंय. दुर्घटनेसंदर्भात अनेक मुद्दे नव्याने पुढे आणलेत. खासगी तपास यंत्रणांच्या मदतीनं विमान कंपनी VSR संदर्भात धक्कादायक माहिती पुढे आणली आहे. त्याचं राजकीय कनेक्शनही त्यांनी दाखवलंय आणि अनेकांवरती कारवाईची मागणी केली. तर दुसरीकडे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AIB स्वतंत्रपणे त्या दिवशीच्या दुर्घटनेचा तपास करते. त्यांचा अहवाल 1 महिन्याने येणं अपेक्षित आहे. तो पुढच्या कदाचित 2 दिवसांमध्ये येईलही. आणि तिसऱ्या बाजूला DGCAनं 2 फेब्रुवारीला VSR कंपनीचं सुरक्षा ऑडिट करण्याची घोषणा केली. 4 फेब्रुवारीपासून ते 16 फेब्रुवारी दरम्यान हे ऑडिट झालं. त्याच ऑडिटमधल्या त्रुटींवरती VSR कडनं खुलासेही मागवले गेले. पण खुलासे येण्याआधीच ऑडिटमधल्या काही गंभीर त्रुटींवरती DGCAनं काल एक मोठा निर्णय घेतला. तो निर्णय काय आहे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी रोहित पवारांनी आज केलेली मोठी मागणी आपण पाहूयात. TDPचे जे खासदार आहेत, जे आज या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, त्यांच्या नेत्याची आणि VSRचे आर्थिक संबंध असल्यामुळे इथं कुठंतरी VSRला वाचवलं जातं हे आधी बोललो आणि आता सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ठाम आहोत. त्यामुळे आम्हाला या देशातल्या सरकारला, तिथं पंतप्रधान साहेबांना, तिथं असणाऱ्या होम मिनिस्टर साहेबांना, त्याच्याचबरोबर लीडर ऑफ ऑपोजिशनला विनंती करायची आहे की हे जे महाशय त्या ठिकाणी बसलेले आहेत, ज्या कुठल्या पक्षातले ते आहेत, त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. अशाच पद्धतीने तुम्ही कुठेतरी VSRला वाचवतात असं आमचं मत आहे. तर रोहित पवारांनी ज्यांचा राजीनामा मागितलाय ते राम मोहन नायडू आहेत, देशाचे नागरी उड्डाण मंत्री. आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाचे खासदार. त्याच तेलुगू देसम पक्षाच्या पाठिंब्याने केंद्रामध्ये मोदींचं सरकार स्थिर झालंय. त्यांच्यावरती रोहित पवारांनी आरोप करत थेट राजीनाम्याची मागणी आज केली. यावरच आहे आजचा आपला पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, अजित पवार यांच्या दुर्घटनेची चौकशी होईपर्यंत केंद्रीय उड्डाण मंत्री राम मोहन नायडूंच्या राजीनाम्याची रोहित पवारांची मागणी योग्य आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर
सोशल मीडियावरती या प्रश्नावर व्यक्त व्हा. आता DGCAच्या VSR कंपनीच्या ऑडिटमध्ये नक्की काय काय मुद्दे बाहेर आलेले आहेत ते आपण पाहूयात मीडिया सेंटरला. DGCA कडनं VSRचं विशेष सुरक्षा ऑडिट करण्यात आलंय आणि VSRच्या ऑडिटमध्ये अनेक नियमभंग आढळून आलेत. एअरवर्दीनेस, एअर सेफ्टी, फ्लाईट ऑपरेशन्समध्ये नियमभंग असल्याचं दिसून आलंय. एअरवर्दीनेस म्हणजे विमान सुरक्षित उड्डाणासाठीची जी योग्यता असते त्याच्यामध्ये नियमभंग आहेत. विमानांच्या देखभाल प्रक्रियेमध्ये सुद्धा त्रुटी आढळलेल्या आहेत. नियमभंगामुळे VSRची 4 विमानांच्या उड्डाणाला आता DGCAने मनाई केलेली आहे. लिअरजेट या धाटणीची विमानं आहेत. एअरवर्दीनेस संदर्भातल्या त्रुटी दूर होईपर्यंत विमान उड्डाणांवरती बंदी घालण्यात आलेली आहे. आढळलेल्या त्रुटींवरती सखोल विश्लेषण अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. ऑपरेटरना सुरक्षा माहिती सार्वजनिक करणं बंधनकारक असेल असंही सांगण्यात आलेलं आहे. DGCA कडनं विमानांसाठी सेफ्टी रँकिंग सिस्टीम लागू होणार आहे. फ्लाईट ड्युटी टाइम मर्यादा उल्लंघन केल्यास वैमानिकाचा परवाना 5 वर्षांपर्यंत निलंबित करणार असंही DGCAने सांगितलेलं आहे. ही एक नवीन नियमावली DGCAने इश्यू केली आहे. DGCAनं केलेल्या ऑडिटमधील बाबी पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की VSR व्हेंचर्सवर काही प्रमाणात का होईना निर्बंध घातलेत, पण रोहित पवारांना मात्र असं वाटत नाहीये. त्यांच्या मते DGCAनं केलेलं हे ऑडिट म्हणजे VSR कंपनीला मिळालेली पळवाट आहे असं म्हणत रोहित पवारांनी आज दिवसाभरातली तिसरी मागणी केली. या रिपोर्टमध्ये सुद्धा त्यांनी एक रस्ता ठेवलाय VSR व्हेंचरला वाचवण्याचा. तो कसा हे समजून घ्या. इन द व्ह्यू ऑफ नॉन कम्प्लायन्सेस ऑब्झर्व म्हणजे त्रुटी ज्या आम्हाला दिसलेल्या आहेत अँड कन्सिडरिंग द गॅप्स म्हणजे त्याच्यामध्ये काही आपल्याला अडचणी त्या ठिकाणी जाणवत आहेत. इन द मेंटेनन्स प्रोसिजर्स इट इज डिसाइडेड टू इनिशिएट द करेक्टिव्ह मेजर्स बाय इमिडिएटली ग्राउंडिंग म्हणजे लेअर जेटची जी सर्व विमानं आहेत त्याच्यामध्ये 6 होते, त्याच्यातली आत्ता ही 5 त्यांनी केले, त्यातले 7 होते, त्यातले 2 म्हणजे दुर्दैवी घटना घडलं म्हणजे अजितदादांचं 1 आणि 2023ला जे आधीच लेअर जेट पडलं होतं ते दुसरं म्हणजे असे 5 राहिलेले त्यांनी थांबवलं. या ऑडिटच्या माध्यमातून VSR कंपनीला म्हणावा तितका धक्का बसलेला नाहीये हे सांगत असतानाच रोहित पवारांनी आज थेट कायद्याचीच भाषा सुरू केली. हा वेळेवर होतो हे कोण बघत असतं. एअर सेफ्टीची जबाबदारी कोणाची? हे DGCAची जबाबदारी आहे. त्यामुळे जर VSRला तुम्ही त्या ठिकाणी चूक केली असं सांगत असाल तर DGCAली सुद्धा त्या ठिकाणी चूक केली असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे आम्ही आता ही मागणी करत आहोत की आमचं असं मत आहे की आता तुम्ही VSR व्हेंचरच्या मालकावर त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे. त्याला तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे. त्याच्याचबरोबर DGCAचे जे कुठले अधिकारी या विमानाशी आणि इतर विमानाशी त्या ठिकाणी निगडीत होते त्या लोकांवर सुद्धा कारवाई तिथं होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आधी राजीनाम्याची मागणी मग थेट DGCAवरती आरोप आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर रोहित पवार काही आमदारांसह मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये आज पोहोचले. आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अमोल मिटकरीही त्यांच्यासोबत होते. जसं आपण आत्ताच ऐकलं की रोहित पवारांना 4 ते 5 जणांवरती गुन्ह्यांची नोंद करायची होती. मात्र अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवारांचा FIR दाखल करून घेतला नाही. काही काळ पोलीस स्थानकामध्ये राष्ट्रवादीचे आमदार, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आणि पुढचा प्लॅन स्पष्ट केला. आधी पाहूयात पोलीस स्थानकामध्ये नेमकं काय घडलं आणि त्यानंतर रोहित पवारांचा पुढचा प्लॅन.
FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती. मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही. मग आम्ही विचारलं का नाही होणार. मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार. आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय जे ऍक्ट आहे एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते. त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही. मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही. मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत. या सगळ्या घटनेदरम्यान रोहित पवारांच्या शेजारीच दिसणारे आमदार अमोल मिटकरी आज आपल्यासोबत असणार आहेत आणि त्यांच्याकडनं हे सगळं प्रकरण आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी खासदार सुप्रिया सुळेंविषयीची बातमी बघूयात. आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळेंनीही अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरनं काही प्रश्न उपस्थित केले. इतकंच नाही तर रोहित पवारांप्रमाणेच केंद्रीय मंत्र्यांनीही यात पुढाकार घ्यावा अशी मागणीच करून टाकली. मला असं वाटतं या बजेटच्या सेशनमध्ये सिव्हिल एव्हिएशन आणि हे दादाचा झालेला ॲक्सिडेंट आणि झारखंडचाही, मला असं वाटतं की दादा आमच्या घरातला होता तसं जे झारखंडमध्ये जे गेले त्यांचंही दुःख आमच्याच इतकं मोठं आहे ना. त्यामुळे या दोन्ही ॲक्सिडेंटची पारदर्शक इन्क्वायरी आणि त्याच्यावर एक चर्चा आणि एक ऑफिशियल स्टेटमेंट हे भारत सरकारकडून आलं पाहिजे. आणि ही वेळ दुसऱ्या कुणावर कधीही येऊ नये, परत अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. त्याच्यामुळे आणि ही जर सुरक्षिततेचा विषय असेल, मेंटेनन्सचा विषय असेल किंवा असे काही मुद्दे असतील तर त्याची चाचणी व्हायलाच पाहिजे, त्याची एक पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने रोहित करत आला आहे. जयनीही त्याचा फॉलोअप घेतला आहे. माझी अपेक्षा आहे की सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर दोन्ही पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला हे खरं हे बाहेर आलंच पाहिजे. आणि मला वाटतं जो फॉलोअप रोहितनी घेतला त्याचा मला खरंच अभिमान आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी होमवर्क केलं, पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी बाहेर तरी आल्या. तर DGCAच्या ऑडिट रिपोर्ट नंतर काही महत्त्वाच्या घटना आणि त्याचबरोबर प्रतिक्रिया आपण पाहिल्यात. आता त्या अनुषंगाने आम्ही जो प्रश्न विचारलाय त्याच्यावरती तुमच्या काही रिॲक्शन्स आपण बघणार आहोत. जाऊयात मीडिया सेंटरला. काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात सोशल मीडियावरनं आलेल्या. पहिली यूट्यूबवरची प्रतिक्रिया आहे अरुण मांडवे यांची. मागणी अत्यंत चुकीची आणि हास्यास्पद आहे. ही राजीनाम्याची जी मागणी केलेली आहे नागरी उड्डाण मंत्र्यांच्या रोहित पवारांनी, त्या अनुषंगाने आलेली प्रतिक्रिया आहे. दादांच्या मृत्यूनंतर DGCAने VSR व्हेंचर्सच्या 4 लेझर जेट विमानांचं उड्डाण थांबवलंय, म्हणजे रोहित पवारांच्या आरोपात तथ्य आहे असं मनाली मोरे म्हणतायत. यूट्यूबवरनं जगदीश खामिटकर म्हणतायत अहो पण मागणी करून काय उपयोग, ते नायडू राजीनामा देतील तरी का. यूट्यूबवरचीच पुढची प्रतिक्रिया प्रसाद माने यांची आहे. केंद्रीय मंत्री नायडू यांनी आणखी इतर कोणत्या एव्हिएशन कंपनीला बेकायदेशीर परवाने दिलेत का याचीही चौकशी करून राजीनामा द्यावा. आणि याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरीजी. अमोलजी आज खरं तर मरीन ड्राईव्हला पोलीस स्टेशनला FIR दाखल करायला गेलेले होते. त्या दृश्यांमध्ये आपण त्यांना बघितलेलं असेल. अमोलजी स्वागत आहे आपलं. आज जेव्हा तुम्ही मरीन ड्राईव्हच्या त्या पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करायला गेला होतात तेव्हा नेमकं काय घडलं, एवढी बाचाबाची का झाली, एवढी शाब्दिक हुज्जत का घातली गेली? बघा, आम्ही पण संविधानिक पद्धतीनं न्याय मागायला गेलो होतो आणि मी अगोदरही सांगितलं होतं की दादांच्या अशा अपघाती विमान दुर्घटने प्रकरणात जो कोणी आवाज उचलेल त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी उतरू. आणि आमदार रोहित पवार यांनी ज्या पद्धतीनं DGCAच्या संदर्भात अनेक पत्रकार परिषदा घेऊन त्यांचं खरं रूप जनतेसमोर आणलं, त्यानंतर DGCAला जाग आली आणि तब्बल 1 महिन्यानंतर त्यांनी VSR व्हेंचरच्या विमान कंपनीच्या संदर्भामधले काही उड्डाणं त्यांनी बंद केली
आणि कारवाई केली, पण ती थातुरमातुर कारवाई होती. म्हणजे DGCAने हे कबूल केलं की आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या प्रवासाकरता जे काही विमान 28 जानेवारीला मुंबईवरून पाठवण्यात आलं होतं ते नादुरुस्त होतं आणि ते त्यांनी त्या त्रुट्या कबूल केलेल्या आहेत. पण त्यांनी त्यांचं जे मरण आहे ते त्या VSR कंपनीवर ढकललं आणि ही गोष्ट अत्यंत गंभीर होती. त्यामुळे स्वतः ज्यावेळेस आम्ही अधिवेशनामध्ये आलो त्यावेळेस ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी पण सांगितलं की मी आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला चलतोय, तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही चलता का. मी म्हटलं काही हरकत असण्याचं कारणच नाही. त्याच्यामुळे मी त्यांच्या गाडीमध्ये बसलो आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनपर्यंत गेलो. आता इथे आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी असे दोनच आमदार नव्हते, इथे एकूण 4 आमदार होते. त्यांच्या पक्षाचे संदीप क्षीरसागर आणि आमच्या पक्षाकडून इद्रिस नायकवडी असे 4 आमदार आम्ही तिथे गेलो. अजितदादांवर प्रेम करणारे मुंबईतले काही कार्यकर्ते आणि त्यांच्या पक्षाचे काही पदाधिकारी असे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतो. शिवाजी पाळदे हे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे PSI आहेत. त्यांच्यासोबत एक रायटर होता, त्यांचा एक सल्लागार होता. त्यांच्यासोबत ज्यावेळेस आमच्या वकिलांनी म्हणजे आमदार रोहित पवारांच्या सोबत जी वकिलांची टीम होती त्यांनी ज्यावेळेस तो लॉ समजून सांगितला की FIR देणं किंवा निवेदन देणं आणि त्यावर FIR करून घेणं ही जबाबदारी तुमची आहे आणि देण्याचं निवेदन जबाबदारी आमची आहे. पण ही जबाबदारी पार पाडताना साधा ऍक्सिडेंट झाला आणि FIR करायला आपण गेलो होतो. पोलिसांना ते कर्तव्यात कसूर करता येत नाही, पोलिसांना तो FIR करावाच लागतो. ज्यावेळेस वकिलांनी तो लॉ समजून सांगितला त्यावेळेस तिथले जे पोलीस निरीक्षक होते त्यांच्या ती बाब गंभीर असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी FIR नोंद करायला सुरुवात करण्याकरता मराठीचं ट्रान्सलेशन करायला त्यांचा लॅपटॉप घेतलेला अधिकारी बसवलाही होता. इतक्यात तिथे एक वरिष्ठ अधिकारी आले. वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर ते त्या चेअरवर बसले. समोर त्यांच्या 4 आमदार आणि पक्षाचे काही पदाधिकारी होते. त्यावेळेस ते जोरात आले आणि बोलले की इतके लोक चालणार नाहीत, इथे फक्त 5च लोक निवेदन द्यायला लागतील, हे असं धंदे चालणार नाहीत. अशा पद्धतीने त्यांनी जी भाषा केली ती सगळी रेकॉर्ड झालेली आहे. तरी आम्ही पोलीस प्रशासनाचा मान ठेवून सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती केली की आपण बाजूला जा. आमदार म्हणून आम्ही तिथे थांबलो, काही पदाधिकारी थांबले, वकील लोक थांबले. त्यानंतर त्यांना पण आम्ही तो लॉ समजून सांगत होते वकील. आणि जसं ते म्हणाले की आम्हाला अधिकार आहे पुढे काय करायचा तो, तुम्ही आम्हाला सांगायचं नाही FIR करायचा का नाही, अशा पद्धतीनं ते मिसबिहेवियर सर्व आमदारांशी केलं गेलं. त्याच्यानंतर त्यांना एक फोन आला. ते फोन घेऊन अँटी चेंबरमध्ये गेले आणि अँटी चेंबरमधून आले आणि मग आम्हाला सांगतात की आम्ही आता तुम्ही जे काही निवेदन दिलेलं आहे ते मराठी ट्रान्सलेट करून घेतो. मराठी ट्रान्सलेट झाल्यानंतर ती कॉपी आम्ही तुम्हाला देतो. नंतर तुम्ही तुमचा मार्ग तुम्हाला काय करायचा आहे तो मोकळा आहे आणि जे काही निवेदन तुम्ही दिलेलं आहे त्यावर 48 तासानंतर आम्ही तुम्हाला कळवू. अहो तुम्ही कोणाबद्दल बोलताय? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा ज्यांनी अनेकांचे संसार त्या ठिकाणी वाचवले, अशा व्यक्तींच्या मृत्यूच्या संदर्भात जर FIR करण्यासाठी 4 आमदार तिथे बसले असतील तर तुम्ही म्हणताय आम्ही तुमचं निवेदन घेतो, FIR करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि 48 तासानंतर आम्ही तुम्हाला सांगू. ही जी काही त्यांची भूमिका होती ती अत्यंत संशयास्पद होती. नंतर त्यांना आणखी एक फोन आला. परत ते फोन घेतला त्यांनी, ते अँटी चेंबरमध्ये गेले. तिथून ते परत आले आणि आल्यानंतर म्हणतात आम्ही FIR करू शकत नाही. मग आमचा तिथे पारा चढला आणि जसे आमदार रोहित पवार यांना दादांच्या बाबतीतल्या संवेदना त्या ठिकाणी ज्या महाराष्ट्र पाहतोय, अर्थातच प्रत्येकाच्या मनात त्या संवेदना आहेत, तसं साहजिक आहे, आम्हालाही वाईट वाटणं साहजिक होतं. त्याच्यामुळे आम्ही पोलिसांना विनंती करूनही पोलीस ऐकत नव्हते. शेवटी कसं आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही तिथून निघालो. आणि ज्या पद्धतीनं आमचा अवमान त्या ठिकाणी झाला 4 आमदारांचा, हे महाराष्ट्राला न शोभणारं चित्र होतं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं वागणं हे अत्यंत संशयास्पद होतं, हे मात्र नक्की. अमोलजी, या वरिष्ठ अधिकाऱ्याचं वागणं संशयास्पद कुठल्या दृष्टीने तुम्हाला वाटतंय? त्याच्यामध्ये काही तुमचे रोख आहेत का? कोणाकडे बोट तुम्हाला दाखवायचं आहे का? आणि त्याचबरोबर विमान आणि विमान कंपनीचे तपास कुठेतरी करत असताना घातपाताचा जो मुद्दा सातत्याने तुमच्याकडनं बोलला जातोय, रोहित पवारांकडनं बोलला जातोय, त्या मुद्द्याला बगल दिली जाते असं वाटतं का? कारण त्या दृष्टीने काही तपास सुरू झालाय असं दिसत नाहीये. तुमचे दोन्हीही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्टपणे सांगेल की त्यांच्यावर असा का संशय आला. तर कारण असं होतं की पहिले शिवाजी पाळदे नावाचे जे तिथले पोलीस निरीक्षक होते त्यांनी FIR घ्यायला सुरुवात केली असताना हे वरिष्ठ अधिकारी तिथे येऊन म्हणतात की मला वरिष्ठांना विचारावं लागेल. मग त्यांना 2 फोन आल्यानंतर ते स्पष्ट सांगतात की FIR आम्ही घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे ती शंका उत्पन्न होते आहे. हा एक भाग. दुसरं, DGCAने जे VSR व्हेंचरवर कारवाई केली तर आम्ही अगोदरपासून मी पण सांगतोय की VSR कंपनीला
DGCA वाचवते आहे आणि VSR कंपनीच्या बाबतीत ज्या पद्धतीनं त्यांचे विमान उड्डाणं बंद केली, एवढ्या थातुरमातुर कारवाईवर महाराष्ट्र समाधानी होणारा नाही. DGCAच्या सर्व अधिकाऱ्यांवर जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, कोण आहे तो DGCAचा अधिकारी ज्यांनी VSR पांढऱ्या रंगाचं व्हेंचरचं विमान अजितदादांकरता त्या ठिकाणी 28 जानेवारीसाठी त्यांनी ते दिलं होतं. त्यानंतर जे 2 पायलट साहिल मदन आणि यश नावाचे 2 पायलट जे अद्यापही महाराष्ट्राच्या पटलावर आहेत की नाही याबद्दल साशंकता आहे. ही 2 लोक कुठे गेली, हे सगळे संशयास्पद प्रश्न या DGCAच्या माध्यमातून निर्माण होत आहेत. त्याच्यामुळे DGCAवर शंका आहे आणि DGCAच्या संदर्भात आमदार रोहित पवारांनी जे काही उल्लेख केले, कोणकोणते बरोबर आहे. अमोलजी, माझं चुकत नसेल तर हे प्रश्न तुम्ही आधी उपस्थित केलेले आहेत, ही माहिती तुम्ही आधी दिलेली आहे, रोहित पवारांनी आधी दिलेली आहे. पण प्रश्न असा आहे की या अनुषंगाने तपास पुढे अजूनही का जात नाही, याच्यामागे काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? आणि दुसरा आणखीन एक असा प्रश्न आहे की तुमच्या पक्षाच्या बाबतीत बोलायला झालं तर तुम्ही सातत्याने हा मुद्दा लावून धरलेला आहे, सोशल मीडियावर नसू देत, मीडियाशी बोलताना असू देत. पण तुमच्या पक्षातनं इतरांची याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे, ते पुढे येऊन याबद्दल आणखीन काही का बोलत नाहीयेत? राज्य सरकार आणि केंद्र सरकार, हे बघा, पूर्वी मी एक सांगतो, AAIB चौकशी करणार अशी काही दिवसांपूर्वी तुमच्या चॅनलने न्यूज दाखवली होती. AAIBच्या द्वारे या विमान अपघाताची चौकशी होणार, अजितदादांच्या विमान अपघाताची. पण AAIBची कुठलीही चौकशी अद्यापर्यंत झालेली नाही. काल रेड एअरवेजचं जे विमान जे क्रॅश झालेलं आहे छपरा या ठिकाणी झारखंडमध्ये, माझ्या माहितीप्रमाणे तिथे 9 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्या रेड एअरवेजच्या विमानाला AAIBची लोक तिथे गेली आणि ते सगळे कागदपत्र त्यांनी चौकशी करता एका दिवसात घेतले. आता इथे 5 माणसांचा मृत्यू झालाय, इथे अद्यापही AAIB आली नाही. म्हणून त्या दृष्टीनं या तपास किती ढिला आहे यावर शंका उत्पन्न होणं साहजिक आहे. ब्लॅक बॉक्स कधी जळत नाही हे स्वतः दादांचे सुपुत्र जय पवार यांनी ट्विटरद्वारे सांगितलं होतं, ट्विटद्वारे सांगितलं होतं. पण तो ब्लॅक बॉक्स 15 दिवसानंतर जळलेला आढळतो, पूर्णपणे जळलेला. आणि त्यानंतर असं सांगितलं जातं की रिकव्हरी करायला फॉरेनमध्ये पाठवलं जाणार आणि 1 महिन्यानंतर DGCA हे कबूल करते की VSRची विमानच नादुरुस्त होती. त्याच्यामुळं ह्यावर शंका येते आहे की CID चौकशी बसवली असेल, त्याच्यानंतर तुम्ही आणखी काही चौकशा बसवल्या असतील तर त्याचा तपास इतका संत गतीनं का आहे, हा एक प्रश्नाचं तुमच्या उत्तर म्हणून इथं शंकेला वाव आहे. दुसरं असं आहे की मी एकटाच बोलतोय का, तर नाही, झिरवाळ साहेबांनी पण हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्यानंतर आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. आणखी बाकीचे लोक पण त्यांच्या पद्धतीने बोलतायत. काही आमदारांना मी स्वतः भेटलो, मग आपण इद्रिस नायकवडी नावाचे आमदार होते. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येकाची ही भावना आहे की अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. अजून अधिवेशनाचा कार्यकाळ बाकी आहे. आम्ही स्वतः उद्या सभापतींना भेटून कशा पद्धतीने हा स्थगन विरोधकांकडून, विरोधी पक्षाकडून मांडता येईल, स्थगन मांडल्यानंतर कशी चर्चा घडून आणता येईल, हे प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. पण DGCA हा मास्टर माइंड आहे. अजितदादांच्या घातपाताच्या बाबतीमध्ये DGCAवर कारवाई झालीच पाहिजे, नाही तर महाराष्ट्र भडकल्याशिवाय राहणार नाही, महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. बर नक्कीच तुमची जी मागणी आहे त्या अनुषंगाने प्रतिसाद मिळेल जास्तीत जास्त लवकर यंत्रणांचा, राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा, अशी आपण आशा करूया. आणि त्याचबरोबर तुम्ही या विषयावरती आज बोलायला आलात, तुमच्या भावना व्यक्त केल्यात आणि तुम्हाला माहिती असलेली सगळी माहिती सुद्धा आम्हाला दिली, त्याबद्दल धन्यवाद. आता आपण जो प्रश्न विचारला होता त्यावरती महाराष्ट्राचं मत जाणून घेऊया. जाऊयात पोल सेंटरला. एकूण 25,000 मतं या प्रश्नाला आलेली आहेत आणि अर्थातच प्रश्न होता तो मंत्री राममोहन नायडूंच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने. आणि 90% लोकांना असं वाटतंय की हो, रोहित पवारांची मागणी योग्य आहे आणि 10% लोक म्हणतायत नाही. थोडक्यात राजीनाम्याच्या अनुषंगाने कल आहे लोकांचा देखील. आता या संदर्भामध्ये आपण नेत्यांच्या भावना जाणून घेतल्या, जनसामान्यांच्या भावना जाणून घेतल्या. आता ABP माझाची भूमिका आपल्याला सांगतायत ABP माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. DGCAने जी कारवाई VSR व्हेंचर्सवर केली आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. स्पष्ट आहे की ऑल इज सर्टनली नॉट वेल. जर विमानं आणि उड्डाणं सदोष होती आणि तरीही अजित पवारांबरोबर इतर चौघांना घेऊन ती एअरबोर्न झाली, म्हणजेच ह्यात प्रचंड निष्काळजीपणा होता आणि अजित पवार आणि इतर चौघांचा नाहक मृत्यू झाला. त्यांचा दोषी कोण
हे शोधणे, त्याला शिक्षा देणे गरजेचे आहे. खरं तर ह्यावर रोहित पवारांनी नुसतीच प्रश्न उचलली नाहीत, तर ज्या पद्धतीनं त्यांनी विषय लावून धरला तो कुठेतरी ह्या चौकशीला गती आणि दिशा देणारा ठरला असावा. पण आता प्रश्न आहे की सदोष विमानं उडत होती, तीही एवढी VIP मंडळी घेऊन, तर हा काय निव्वळ निष्काळजीपणा? की मग भ्रष्टाचाराच्या मार्गानं नियम धाब्यावर बसवून आर्थिक फायद्यासाठी ती उडवत ठेवल्या जात होती? की रोहित पवार म्हणतात तसा ह्यात घातपाताचा विषय आहे? आता चौकशीतून जे बाहेर येतंय ते विमान कंपनीच्या व्यवस्थापनातील ढिसाळपणा दाखवतंय. पण रोहित पवार, अमोल मिटकरी ही मंडळी जो घातपाताचा संशय व्यक्त करतायत त्याला पुष्टी देणारे पुरावे मात्र समोर येणार का हे बघावं लागेल. प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहे. फक्त अपेक्षा एवढीच की अशा विषयात तरी व्हॅलिड प्रश्नांच्या आडून राजकारणाचा डाव साधण्याचा प्रयत्न होऊ नये. पूर्वी राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीचे बदललेले सूर हे आपण गेले काही दिवस सातत्याने पाहतोय, ऐकतोय. या सर्वात संजय राऊत यांचा राज्यसभेच्या उमेदवारीसाठी बदललेला स्वर ही सगळ्यात मोठी आश्चर्याची बाब. असं आम्ही का म्हणतोय ते तुम्हीच ऐका. त्याच्यामुळे शरद पवार साहेब जर निवडणुकीला उभे राहणार असतील त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आमचे दोन्ही राज्यसभाच्या सीट ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यावर दावा आमचा आहे. हा दावा एका बाजूला लॉजिकल आणि प्रॅक्टिकलच्या बाजूने बोलतोय. जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा आहे. काँग्रेसला आम्हाला संधी राज्यसभेत मिळावी अशी काँग्रेस पक्षाची आमची असणारी भूमिका आहे. या मोंटाजवरनं स्पष्ट आहे की आजचा आपला दुसरा मोठा विषय कोणता आहे. त्यावर सविस्तर बोलण्याआधी ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांचे हे काही निवडक बाईट्सही आपण ऐकूयात. शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे हे मी स्वतः पवार साहेबांशी बोललेलो आहे. आमच्या दोघांमध्ये याच्यावरती वारंवार चर्चा झालेली आहे. पवार साहेबांची एकंदरीत एकदा अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे. पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत, ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, तो आम्ही त्यांना सांगितलं, मी एकदा उद्धव ठाकरेसुद्धा होते माझ्याबरोबर, की तुमच्यासारख्या नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे, ते असणं आहे. त्याच्यामुळे शरद पवार साहेब जर निवडणुकीला उभे राहणार असतील त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा आहे. माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली, त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं. आता जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल. शरद पवार जर उभे राहिले तर काय, हा प्रश्न आहे ना, एवढंच, बाकी काही नाही. हो, बाकी जर माननीय उद्धव साहेबांनी कोणाला उमेदवारी दिली पक्षातून तर तो त्यांना निवडून आणणे आमच्या सगळ्यांचं काम आहे. पण जर शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्याच्यावर चर्चा करावी लागेल, एवढंच मी म्हणालो. मी कोणाचं नाव घेतलं नाही, अजिबात घेणार नाही मी नाव. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी बांधील आहे. बरोबर आहे त्यांचं, ते मोठे नेते आहेत आदित्य ठाकरे हे, त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे हे आधी मान्य केलं पाहिजे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहेत. त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल. त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे. आदित्य ठाकरे याच्याविषयी वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं असे मला वाटत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष हा आमचा उमेदवार जावा, आपला उमेदवार जावा म्हणून आपलं मत व्यक्त करतो. पण शेवटी जाणारे एकच उमेदवार, आता तो एक कोण, ह्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल.
तो एक कोण, हे 3 पक्ष ठरवतील. पण एक मात्र नक्की की माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहे, याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये. तर 6 फेब्रुवारीपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राज्यसभेवर शरद पवार यांना पाठवण्यासाठी सर्वाधिक आग्रही होते. हे आपल्याला त्यांच्या आपण आत्ताच ऐकलेल्या बाईट्समधूनही दिसलं. जवळपास रोजच प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत हे राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव घेऊन तेच त्यासाठी कसे योग्य आहेत असं ठासून सांगत होते. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या यादीत त्यांच्याच पक्षातील प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव असूनही राऊत मात्र शरद पवारांच्या नावावरून इंचही हललेले दिसले नाहीत. मात्र आता ते गेले काही दिवस बॅकफूटवर आलेलेही दिसते. पण गेल्या काही आठवड्यांपासून शिवसेनेची ठाकरे काँग्रेसकडूनही राज्यसभेसाठी उघड उघड इच्छा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यसभेची एक जागा महाविकास आघाडीत वादाचा मुद्दा ठरू शकते का असा नवा प्रश्न निर्माण झालाय. या सर्व बाबींसह भाजपच्या भूमिकेवर आणि झेडपीत निर्माण झालेल्या नवीन समीकरणांचा पण आपण आपल्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये आढावा घेणार आहोत. त्यापूर्वी आपण दुसरा प्रश्न पाहायला जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न आहे, राज्यसभेच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीतील पक्षांचे बदललेले सूर महाविकास आघाडीतल्या फुटीचे संकेत असू शकतात का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. आपलं मत जरूर आम्हाला कळवा. आता या सगळ्याच पुढच्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याआधी एका गोष्टीची आधीच माहिती देते, ती म्हणजे विधिमंडळामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कुणाचे किती आमदार आहेत याच्यावरती सुद्धा आपल्याला एक नजर टाकायची आहे. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात की सध्या संख्याबळ काय आहे. आमदारांची संख्या आपण बघतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 20, काँग्रेसकडे 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 10. आता आमदारांचं संख्याबळ पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे की महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष हा ठाकरेंचा आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. आणि त्यातच गेल्या 3 आठवड्यांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शरद पवारांच्या नावाचा आग्रह धरला होता. तो कसा बदलत गेला तेही आपण पाहिलं. नेमकं तेव्हाच त्यांच्याच पक्षातील आमदार आदित्य ठाकरेंचा एक सूर पुढे येत होता. आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आमचे दोन्ही राज्यसभाच्या सीट ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यावर दावा आमचा आहे. हा दावा एका बाजूला लॉजिकल आणि प्रॅक्टिकलच्या बाजूने बोलतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संख्याबळ जर पाहिलं आणि MBAचं जे काही संख्याबळाचं प्रिन्सिपल जर पाहिलं तर तो आम्हाला मिळालं पाहिजे. कारण 2020मध्ये आम्ही 1 सीट NCPला दिली होती तशी. 16 मार्चला होऊ घातलेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून 7 जण हे राज्यसभेवर जातील. आता ते 7 जण कोण असणार यावर राजकीय वर्तुळात गरमागरम सध्या चर्चा होते. विधानसभेतल्या संख्याबळानुसार महायुतीचे 6 जण हे निवडून येणार आहेत हे मात्र नक्की आहे. मात्र महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांच्या आमदारांची बेरीज केल्यानंतरही त्यांना एकच खासदार निवडून येणार आहे. त्यामुळे शरद पवार, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी आणि रजनी पाटील या चौघांच्या जागी आता कोणत्या पक्षाच्या कुणाची वर्णी लागणार यावरून महाविकास आघाडीत 3 तिघाडा झालाय असं म्हणावं लागेल. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी शरद पवारांचंच नाव पुढे करून उदारपणा दाखवला खरा. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते, पक्षप्रमुखांचे पुत्र आदित्य ठाकरे या जागेवरचा दावा काही सोडायला तयार नाहीत. आता प्रश्नानिमित्तानं असा निर्माण होतोय की राज्यसभेवर शरद पवारांना पाठवण्यासाठी आग्रही असलेल्या संजय राऊतांचा सूर आदित्य ठाकरेंमुळे बदलला आहे का आणि ते त्यांच्यामुळे बॅकफूटवर आलेत का असे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत. ठाकरेंच्या शिवसेनेतील हा गोंधळ पाहून तुम्हाला काय वाटतं? भाजपनं ही संधी सोडली असेल? ठाकरेंच्या आणि राऊतांच्या बदललेल्या भूमिकेवरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरेंच्या सेनेवर निशाणा साधलाय. ऐकूया संजय राऊत आणि नवनाथ बन काय म्हणाले ते. आमदारांची एकत्र बैठक घेणं, नेत्यांनी चर्चा करणं, या गोष्टी ओघानं आल्या आणि या निवडणुकीची तयारी फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीची तयारी सुरू आहे. कारण साधारण 36 जागा रिकाम्या होत्या देशभरामध्ये. महाराष्ट्रात 7 जागा आहेत. 6 जागा निवडून आणणं इतकं बळ महायुतीकडे आहे.
आणि एका जागेवरती आम्ही निर्णय घेऊ सगळे मिळून, एवढंच मी सांगू शकतो. राज्यसभेच्या 7व्या जागासाठी शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदींना दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी धूर्तपणे केलेलं आहे. संजय राऊत यांना माहिती आहे की प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा एकदा राज्यसभेला संधी मिळाली तर पुढच्या वेळेला संजय राऊत यांचा पत्ता कट होईल. प्रियंका चतुर्वेदी या आदित्य ठाकरे यांच्या गटातल्या आहेत आणि आदित्य ठाकरेंच्या गटाला दूर ठेवण्याचं काम या निमित्ताने संजय राऊत यांनी अतिशय धूर्तपणे केलेलं आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक कमी संख्याबळ असलेल्या काँग्रेसनं राज्यसभेच्या जागेवर संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. या जागेसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट ठाकरेंच्या सेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यासाठी एक प्रकारचं आवाहनच दिलं. ऐकूया काय मागणी केलेली आहे सकपाळ आणि वडेट्टीवार यांनी. नाव कोणाचं येऊ द्यात, आम्हाला पवारसाहेबांचं आलं काय आलं काय तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. आणि आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी मिळावी असं आमच्या सगळ्या आमदारांचं मत आहे. त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली. आज मी चर्चा केली. आमच्या सगळे आमदार किंवा आमचे नेते आहेत, सिनियर आमदार आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यामधून उद्धव साहेबांनी राज्य विधान परिषद घ्यावी आणि राज्यसभा काँग्रेसला मिळावी. उद्या नॅशनल पॉलिटिक्समध्ये काँग्रेसला राज्यसभेमध्ये संख्याबळ आवश्यक आहे अशी एकूण आमच्या लोकांची भावना आहे. या संदर्भात अंतिम निर्णय हा हायकमांडचा असणार आहे. जरी आमची भावना असली तरी तो निर्णय तो हायकमांड घेतील, जो काही निर्णय घ्यायचा आहे, आणि तो निर्णय त्यांनी घेतल्यानंतर त्यावर अंमलबजावणी होईल. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींनी पुन्हा सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जावं आणि राज्यसभा जी आहे या राज्यसभेमध्ये काँग्रेसला त्यांनी संधी द्यावी अशा प्रकारची आमची विनंती ही उभाटाला आणि पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला या दोन्ही पक्षांना आहे. राज्यसभेमध्ये आमचे विरोधी पक्ष नेते, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब हे राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्या सभागृहामध्ये काँग्रेसची ताकद ही वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेसला आम्हाला संधी ही राज्यसभेत मिळावी अशी काँग्रेस पक्षाची आमची असणारी भूमिका आहे. खरं तर राज्यसभेच्या जागेबद्दल संजय राऊतांपासून ते आदित्य ठाकरे आणि आत्ता काँग्रेस आपली भूमिका मांडताना दिसते. पण गेले कित्येक दिवस ज्यांचं नाव या एका जागेसाठी उमेदवार म्हणून घेतलं जात होतं त्या शरद पवारांनी मात्र या सर्व बाबींवर एक चकार शब्दही न काढता त्यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट केलंच नाहीये. आज मात्र शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर स्पष्टपणे भूमिका मांडली. काय म्हणाल सुप्रिया सुळे आपण तेही पाहूया. सगळ्यांचाच आग्रह आहे की खरंच म्हणजे भाग्य आमचं की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे. आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे. मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया. आणि यानंतर आजच्या आपल्या 0 अवरमध्ये आज जो आपण दुसरा प्रश्न विचारलेला होता त्याबद्दल आपण पोल सेंटरला जाऊयात आणि पाहूयात काय नेमके पुढचे अपडेट आहेत, किती आकडे आलेले आहेत आजच्या दिवसभरामध्ये. आपला पोल आपण पाहूया. आपला प्रश्न काय होता तर राज्यसभेच्या उमेदवारीसाठी मवियातील पक्षांचे बदललेले सूर, मवियातल्या फुटीचे संकेत हे असू शकतात का? 11 जणांनी आपलं मत नोंदवताना 81% लोकांनी होय म्हटलेलं आहे आणि नाही असं कुणीच म्हटलेलं नाहीये. पोलचा रिझल्ट आपण पाहतोय. एकूण 11,000 जणांनी जी आपली मतं आहेत ती नोंदवलेली आहेत.